प्रीमॅच्युअर ग्रेइंग ऑफ हेअर्स म्हणजे काय? साधारणपणे 35-40 नंतर केस पांढरं होणं हे स्वाभाविक असतं, नैसर्गिक असतं. पण आजकाल 20 ते 30 वर्षाच्या आधीच हे केस पांढरे होणं याला म्हणतात प्रीमॅच्युअर ग्रेइंग ऑफ हेअर्स, म्हणजेच वेळेआधी केस पांढरे होणं. आता आपल्या शरीरामध्ये मेलॅनिन नावाचा एक रंगद्रव्य असतो. या मेलॅनिनमुळे आपल्या त्वचेला आणि केसांना काळा रंग मिळतो. आता हे मेलॅनिन रंगद्रव्य जर कमी झालं किंवा त्याचं प्रोडक्शन थांबलं तर आपण म्हणतो की केस पांढरे होत आहे किंवा करडे होत आहे. प्रीमॅच्युअर ग्रेइंग होण्याची मुख्य कारणं काय तर ते बघूया. फर्स्ट आहे जेनेटिक्स, म्हणजेच वंश परंपरा. तुमच्या आईवडिलांचे सुद्धा कमी वयामध्ये केस पांढरे झाले असतील तर तुमचे होण्याचे चान्सेस सुद्धा जास्त आहेत. सेकंड, विटॅमिन अँड मिनरल डेफिशियन्सी, म्हणजेच काय B12, आयर्न, कॉपर, झिंक या विटॅमिन्सची डेफिशियन्सी जर तुमच्या शरीरामध्ये असेल तर प्रीमॅच्युअर ग्रेइंग होण्याचे चान्सेस वाढतात. थर्ड आहे हॉर्मोनल इम्बॅलन्स. आता तुम्हाला थायरॉईड, PCOD, PCOS किंवा स्ट्रेस रिलेटेड हॉर्मोनल चेंजेस तुमच्या शरीरामध्ये दिसून येत असतील तर थेट तुमच्या केसांच्या रंगावर सुद्धा याचा परिणाम होतो. फोर्थ आहे एक्सेसिव्ह स्ट्रेस आणि पुअर स्लीप पॅटर्न. आता तुमचा जो जॉब आहे, तुम्ही जी नोकरी करताय ती खूप स्ट्रेसमध्ये आहे, तुम्ही साधारण छोट्या छोट्या गोष्टींचा खूप स्ट्रेस घेत असाल किंवा तुमची स्लीपिंग पॅटर्न म्हणजे झोपेची सायकल तुमची नीट नाही आहे, पुरेशी झोप नाही आहे, याचासुद्धा इफेक्ट तुमच्या केसांवर होत असतो. देन तुमची अनहेल्दी लाईफस्टाईल म्हणजे स्मोकिंग, ड्रिंकिंग पॅटर्न, तुम्ही एक्सेसिव्ह चहा पिता, खूप जास्त कॅफेन घेताय, बाहेरचं वारंवार खाताय, यामुळे सुद्धा केसांवर इफेक्ट होत असतो. डायजेस्टिव्ह अँड गट हेल्थ प्रॉब्लेम, म्हणजेच काय, तुमचे पचन व्यवस्थित होत नसेल, न्यूट्रियंट्स ॲब्झॉर्ब नीट होत नसेल शरीरामध्ये, तरीसुद्धा केसाच्या रंगद्रव्यावर याचा परिणाम होतो. लास्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजेच केमिकल एक्सपोजर. हे जे तुम्ही डिफरंट हेअर कलर्स, केमिकल शॅम्पूज, स्ट्रेटनिंग ट्रीटमेंट, स्मूथनिंग ट्रीटमेंट्स हे सगळं जे काही ट्राय करतात ना केसांवर, केराटिन म्हणा किंवा आजकाल जे काही ट्रेंडी हेअर ट्रीटमेंट्स आलेल्या असतील, ह्या सगळ्यांमुळे सुद्धा प्रीमॅच्युअर ग्रेइंग ऑफ हेअर्स होतं. हे प्रीमॅच्युअर ग्रेइंग टाळण्यासाठी काय खावं आणि ते मुळासकट बरं करायचं असेल तर त्यावर होमिओपॅथिक ट्रीटमेंट काय, याचा मी डिटेल व्हिडिओ उद्या अपलोड करणार आहे. तोपर्यंत स्टे ट्यून्ड आणि अशाच महत्त्वाच्या आणि हेल्थ टिप्ससाठी मला फॉलो करत राहा @न्यूट्रिसॅनिटी बाय डॉक्टर अंजली. थँक्यू.